बघा बऱ्याच दिवसांनंतर मठात स्वामींचं प्रवचन होत आहे. आवरा बरं पटपट. हे झालं की वरच्या खोल्या साफ करायचेत. हां. ए बाबा ते झेंडे सगळे इकडे ठेव. बाकी मी नंतर साफ करतो सगळं. आता यांचं काय करू. घे रे मंगेश. ए ते सावकाशा तिकडचं नीट करा ते. तुझं झालं की इकडे ये रे. हा आता स्वामी अरे राहू दे करतो मी. अरे एवढं काय त्यात. सोड करतो. फळ्या आण जा, मी ठेवतो पुढे. दे मला दे मी करतो. काय ओंकार आज तू आणि मठात हो. तेही काम करतोयस. वा 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 म्हणजे उपरती झाली म्हणायची. नमस्कार. आयुष्यमान भव. खरं सांगू का, ही सगळी स्वामींची कृपा. डोळे उघडलेत. आद्य सुदर्शन स्वामींमुळे डोक्यात प्रकाश पडला. वा आणि हेच काय ते पुण्य. बाबा हेच माझं प्रायश्चित समजा. येतो मी जरा थोडं कामात आहे. झालं का रे तुमचं. ठीक आहे माळ. ए हळू घे, हे फुलं घे. सुदर्शन स्वामी की जय. सुदर्शन स्वामी की जय. सुदर्शन स्वामी की जय. आपल्या पायाशी शरण आलाय, त्याला आशीर्वाद द्या. एक सांगू बाळा, खऱ्या अर्थानं समाजाला धर्माची गरज आहे. प्रत्येक प्रश्नाचं निराकरण हे केवळ धर्मातच आहे. ही जी सगळीकडे अनागोंदी माजली ना, याचं कारणच आहे माणसं धर्मापासून दूर चालली आहेत. आणि धर्माचं काम हे हॉस्पिटलच्या कामा इतकंच मोठं आहे, नाही का? पण तुला हे करायचं असेल तर आधी दीक्षा घ्यायला हवी. तो असं कर, मनोहर स्वामींबरोबर राहा. हो स्वामीजी, चूक झाली. पण आता माझे डोळे उघडलेत. आपला आशीर्वाद असू द्या. यशस्वी भव. असू दे. सुदर्शन स्वामी की जय. सुदर्शन स्वामी की जय. सुदर्शन स्वामी की जय. स्वामी सुदर्शन महाराज की जय. गुरु नसेल तर माणसाच्या आयुष्याला गती प्राप्त होत नाही. गुरु नसेल तर माणसाच्या आयुष्याची इतिकर्तव्यताच होत नाही. सुदर्शन महाराज की जय. साक्षात विठ्ठलानं, पांडुरंगानं नामदेव महाराजांना सांगितलं, तुला जर का माझ्याशी तादात्म्य पावायचा असेल, एकरूप व्हायचा असेल, तर तुला गुरु केला पाहिजे. जिथे नामदेव महाराजांचं गुरु वाचून काही झालं नाही, तिथे तुम्हा आम्हा लोकांचं काय हो. बोला सुदर्शन महाराज की जय. मंडळी, तुम्ही सगळे भाग्यवान आहात. आज तुम्ही गुरुचरणी आलेला आहात. आपल्या योगी महाराजांची जयंती म्हणजे खरोखर उत्सवच. बोला स्वामी सुदर्शन महाराज की जय. बोला स्वामी सुदर्शन महाराज की जय. स्वामी 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 काय झालं. स्वामी
अकॉर्डिंग टू द ECG रिपोर्ट्स त्यांना मेजर हार्ट अटॅक आला होता. तात्काळ एन्जिओग्राफी करावी लागेल आणि कदाचित आपल्याला हार्ट सर्जरी पण करावी लागेल. आपण स्वामींना परदेशात घेऊन जाऊ. तिथे जास्त चांगले उपचार होतील. परदेशात म्हणजे कुठे? लंडनमध्ये. अहो पण एवढ्या लांब कशाला? आणि मुळात स्वामींना उपचाराची काय गरज आहे? जे भक्तांना तेच स्वामींना. 2 वेळा तीर्थ आणि प्रसाद, दुपारी जेवणाआधी आणि रात्री जेवणानंतर देव सगळं ठीक करेल. नाही, मला एवढंच म्हणायचं आहे की स्वामीजी आपल्या भक्तांपासून इतके दिवस लांब कसे राहतील एवढं. नाही ओमकार, मला वाटतं तो त्यांच्या जीवाशी खेळ होईल. इट्स अ बिग रिस्क. हे बघा, तसं असेल तर चर्चाच नको. आपण स्वामींना लंडनला हलवतोय. स्वामींच्या उपचारामध्ये हयगय होऊन चालणार नाही. आणि तसंही तिकडे डॉक्टर स्टीव्हन्स स्वामींचे परमभक्त आहेत. खूप मोठे सर्जन आहेत. स्वामींची उत्तम काळजी घेतील ते. आपण सर्वांनी कृपया बसून घ्यावं. तर मंडळी, पर्यायी मठाधिपती नेमण्यासाठी आपण सर्वजण इथं जमलेलो आहोत. मला वाटतं की पर्यायी मठाधिपती निवडण्यासाठी येथील ज्येष्ठ सक्षम आहेत. स्वामी कोण होणार याची फार चर्चा करण्यासारखं काहीही नाही. मठावरील निष्ठा, केलेले कार्य आणि स्वच्छ शुद्ध आचरण यावरून एकच नाव समोर येतं, ते म्हणजे आपले मनोहर स्वामी. माझी या नावाला काहीच हरकत नाहीये. बरोबर. जर कोणाचे असेल तर त्याने आत्ताच बोलावं. मनोहर स्वामी की जय. मनोहर स्वामी की जय. मनोहर स्वामी की जय. मनोहर स्वामी महाराज की जय. नाही नाही, नको नको, खरंच नको. मी एवढा मोठा नाहीये हो. गंगाधर स्वामी, रामदास भाऊ, नको, खरंच नको. मी साधा स्वामींच्या आदर्शांवर चालणारा साधा माणूस आहे, साधा सेवक आहे. या गादीवर बसायची पात्रता नाहीये माझी. मला असं वाटतं तुम्ही एकदा फेरविचार करा. नाही, हा तुमचा मोठेपणा झाला. तुम्हीच योग्य आहात. बोला रे. मनोहर स्वामी महाराज की जय. मनोहर स्वामी महाराज की जय. मनोहर स्वामी महाराज की जय. मनोहर स्वामी की जय. मनोहर स्वामी की जय. मनोहर स्वामी की जय. तर मंडळी, आपण सर्वानुमते पर्यायी मठाधिपती म्हणून मनोहर स्वामींची निवड केलेली आहे. आणि हे मी परमपूज्य स्वामींना साक्षी ठेवून जाहीर करतो. मनोहर स्वामी महाराज की जय. मनोहर स्वामी यावं आणि आसनावर विराजमान व्हावं. मनोहर स्वामी की जय. 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 थांबा स्वामी. बाबा, मला असं वाटतं की उद्या योग्य वेळ बघून शास्त्रोक्त पद्धतीनं तुम्ही सिंहासनावर विराजमान व्हावं. बरोबर आहे, बरोबर आहे. हे अगदी बरोबर आहे. अगदी बरोबर. ओंकार अगदी योग्य बोलतो. हां, हेच उचित ठरेल. जशी आपणा सर्वांची इच्छा.